ढिकला ढिंडा जे आहेत ज्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे तरपा वादक जे आहेत काय सांगाल सर, तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि आज शेतकरी कामगार पक्षाने आपला यशस्वी सन्मान या ठिकाणी केला आहे. काय आता जे माझे वाद्य हे वाद्य समाजाला आवडला म्हणून मला इकडं आणला, बोलवला, सत्कार केला. हे वाद्य म्हणजे आदिवासीचं वाद्य, शेतीवाडी हिरवळ आहे म्हणून हिरवा देव आहे, त्याचं हे प्रतीक आहे. प्रत्यक्ष सुवासाने वाजतं, सुवास दिला का वाजतं. हे माती, हे नर आणि माडाचं पात त्याला दुधी लावली असं आहे. ते सगळं सांगायला गेला तर बराच आहे. याच्या एवढी पब्लिक आहे, काय सांगायचं. एकदा 92व्या वर्षी देखील तुम्ही ते वाद्य वाजवताय, काय सांगाल. म्हणजे आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायचा, लाडक्याचा मुलगा मी भिकल्या. आता 82 वर्ष वय माझी चालली. शासनाने आपला गौरव केला आहे, एकंदरीत कसं वाटतं आता या कलेबाबत. चांगलं वाटतं, म्हणजे एक संस्कृती एक टिकून जपून राहिली आणि हे टिकली पाहिजे. आज हा वाद्य वाजवताना नेमकी काय कसरत करावी लागते खऱ्या अर्थाने या वयात. काय कसरत काय नाही, जे काय आपल्याला जेवढी शक्ती आहे तेवढी त्याला शक्ती द्याल तर वाद्य वाजवला पाहिजे एवढा. धन्यवाद सर. हे होते ढिकल्या ढिंडाची. राजवैश्वम पॉइंट मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.